बुद्धीचा तो लोप, आशा ते कळविते बुद्धीचा तो लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे, आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मन गाही, नावे रूपे अंगी लाविला विटाळ, नावे रूपे अंगी लाविला विटाळ, होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध, आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मन ग्वाही, आंधळ्यासी नव्हे देखल्याची चाली, आंधळ्यासी नव्हे देखल्याची चाली, चाले ऐसी बोली तुका बोले, आपुला आपण करावा विचार, प्रसन्नते सार मन ग्वाही. विठ्ठला समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां, तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयः. Good
विठ्ठला आशा ते करविते बुद्धीचा तो लोप संदेह ते पाप कैसे नव्हे। आज आषाढ मासाचा शेवटचा दिवस अमावस्या व आपल्या शिवपूजनामध्ये आपण दरवर्षी म्हणजे दर अमावस्येला पूजा पाठ होत असतो। त्यानिमित्ताने त्याचप्रमाणे आपल्या आश्रमामध्ये आजचा हा उत्सव भक्तनिवासाचं भूमिपूजन या हेतूने सुद्धा आहे। तद्वतच आजच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकोबारायांचा आहे। अभंग अतिशय मोलाचा आहे व या अभंगातलं चिंतन सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। तुकोबाराय ज्यावेळी समाजाच्या समोर विचाराच्या रूपात ज्ञानाच्या रूपात उभे राहतात आणि तुकोबारायांचा सदहेतू सदज्ञानाचा प्रचार आणि त्या सत्यज्ञानाने सदज्ञानाने आपल्या स्वरूपाची जाणीव प्रत्येक जीवाला व्हावी, मनुष्य मात्राला व्हावी, साधकाला व्हावी, हा तुकोबारायांचा हेतू आहे। कारण सत्पुरुषाचा हेतू हा सदहेतू असतो। जे असत लोक असतील त्यांचा असद हेतू असू शकतो। असद हेतूचा अर्थ आहे व्यावहारिक हेतू, सांसारिक हेतू। परंतु परमार्थ प्राप्तीला किंवा स्वरूप प्राप्तीला जो काही हेतू आहे त्या हेतूला ज्ञान किंवा विचार असं म्हणत असतात आणि त्या विचाराला ग्रहण करणारी जी असते तिला बुद्धी म्हणतात। विठ्ठला विठ्ठला विचार हे मनुष्यासाठी असतात, माणसासाठी असतात आणि विचार हा माणसाने घेतला पाहिजे हा तुकोबारायांचा अट्टहास आहे। त्यांनी आपल्या अभंगातून कर्माची विशेषता गायली, भक्तीची विशेषता गायली, ज्ञानाची विशेषता सांगितलेली आहे। तुकोबारायांचं कर्म हे सापेक्ष नाही, त्यांचं कर्म निरपेक्ष आहे, म्हणून त्यांच्या वृत्तीमध्ये निष्कामता आहे। तुमचं आमचं सांसारिक लोकांचं जे काही कर्म असतं ते सापेक्ष कर्म असतं, म्हणून त्याच्यामध्ये निरपेक्षता नसते। आणि निरपेक्षता जर नसेल तर नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे मोक्ष मिळत नसतो। जगामध्ये बहुसंख्य लोक सापेक्षत्वाने जगणारे आहेत, फक्त जगामध्ये साधूच एक असा आहे तो निरपेक्षत्वाने जगतो। परमेश्वर सुद्धा निरपेक्ष नाही, तोही तरी कुठेतरी सापेक्ष असतो, लक्षात ठेवा। परंतु साधूचा अर्थच आहे निरपेक्ष वृत्ती, त्याचा स्वभाव निरपेक्ष स्वभाव आहे।
तुम्हाला ज्ञान विचार परमार्थ सांगितला म्हणजे तुमच्यापासून त्यांना कोणती अपेक्षा नाही किंवा अपेक्षा असता असं नाही. ते फक्त कर्तव्याच्या ठायी जागृत असतात आणि साधूची जागृती नित्य असते आणि तुमची आमची जागृती प्रसंगानुसार असते. प्रसंगानं आपण जागे होतो, प्रसंगानं आपण झोपत असतो. त्यांच्या जागृतीमध्ये त्यांनी म्हटलं, तुकोबारायांनी नित्य नूतन दिस जागृतीचा त्यांच्या अभंगात लिहिलेलं आहे. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी हे जागता जगदेव राखा काही भाव, जगदेव हे जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. जगजोगी म्हणजे काय? जगाला जागवणारा जोगी म्हणजे साधू. जाग जाग म्हणजे प्रत्येक ठिकाणी जागृतीचा संदेश देतात. काय मला एवढं सांगायचं आहे, साधू तुम्हा आम्हाला सदैव जागृती देत राहतात, पण तुम्ही आम्ही झोपलेले माणसं. गाढ झोपीमध्ये कोणी असेल त्याच्यापुढे किती पुराण पोथी वेद जरी वाटला तर त्याला काहीच कल्पना नाही. असं समजू नका की आपले डोळे उघडेत म्हणून तुम्ही जागे आहेत. अरे डोळे उघडून बसलेले जास्त झोपलेले आहेत, हे लक्षात ठेवा. गाढ झोपीमध्ये व्यक्ती आहे आणि त्याच्यापुढे आपण काही जरी सांगितलं, काही जरी ज्ञानाच्या गोष्टी वाचल्या तर त्याला काय उपयोग होणार आहे? उपयोग त्याला होतो तो की जागा आहे. काय आपल्याला काय वाटतं की आपण सकाळी उठलो, डोळे उघडले म्हणजे आपण म्हणतो जागे झालो. या डोळ्याच्या आतून सुद्धा आपले दुसरे एक डोळे आहेत, ते ज्यावेळी उघडतात त्याला म्हणतात ज्ञानचक्षु. सद्गुरू ज्ञानचक्षुला स्पर्श करत असतो, त्यावेळी ज्ञानाची डोळे उघडतात. बाहेरचे डोळे उघडणारे लावणारे तुम्ही आम्ही भरपूर आहोत जगामध्ये, त्याला काही महत्त्व नाही. पण अंतरीचे डोळे ज्यावेळी उघडतील त्यावेळी ज्ञान सांगितलेल्या गोष्टी लक्षात येतील किंवा साधूने सांगितलेल्या गोष्टी लक्षात येतील आणि मग त्यावेळी तुम्ही जागे असाल. विठ्ठला विठ्ठला कारण ज्याने सत्य अनुभवलं नाही तो आंधळा आहे. काय मग डोळे उघडे असले तरी आंधळा. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. तुकोबाराय म्हणतात कशी माणसं आंधळे आहेत. आणि तुम्ही कीर्तनात बसले, डोळे उघडून बसलेले आहेत. डोळे उघडून बसले तरी सुद्धा झोपलेले आहात म्हणजे आंधळे आहात. आणि जाणून आंधळे होऊ नका, जाणून आंधळे होऊ नका, जाणून आंधळे
म्हणे काही उघडारे डोळे जाणूनी आंधळे होऊ नका. काय महाराज म्हणतात तुम्ही जाणून आंधळे होतात. काय तुम्हाला कळतंय आणि कळूनही आंधळं होणं हे सर्वात दृढ अज्ञान आहे, लक्षात ठेवा. उपनिषद सांगतात अंधतमः प्रविशन्ति. जे आंधळे आहे ते तमामध्ये म्हणजे मायेमध्ये प्रवेश करणारे आहेत. म्हणून आपण आंधळे आहोत. आंधळे असल्यामुळे आपल्याला सदैव जन्म जन्मांतरामध्ये संसारामध्ये प्रवेश आहे की नाही. माणसं होऊन तुम्हाला देवाने संसारात घातलं हा तुमच्यावर केलेला उपकार आहे. कोणाला डुक्कर म्हणून संसारात घातलं, कोणाला गाढव म्हणून संसारात घातलं, कोणाला किडे म्हणून घातलं संसारात, कोणाला पाकळ्या म्हणून घातलं, कोणाला वृक्ष म्हणून संसारात घातलं. पण तुम्हालाही संसारात घातलं ते माणूस म्हणून घातलेलं आहे. आणि म्हणून तुकोबारायांना खंत आहे की आता तरी डोळे उघडा. काय विठ्ठला आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, अद्याप न कळे, अद्याप न कळे. मातेची आंधळे दगड आला पोटाची. मातेची आंधळे दगड आला पोटाची. मातेची आंधळे दगड आला पोटाची. हे आता उघडी डोळे तुझा अद्यापी न कळे. मातेची आंधळे दगड आला पोटाची. आता उघडे डोळे अद्यापी न कळे. मातेची आंधळे दगड आला पोटाची. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे, मातेची या खोळे दगड आला पोटाशी. आता म्हणजे केव्हा? नर शिराला आल्यानंतर. आता शब्दाचा वर्तमानत्व अर्थ आहे. आता तू जागा आहे, तुला नरदेह मिळालेला आहे. आणि आता म्हणजे तू ज्यावेळी संतांच्या वाणीतून ऐकतो आहेत ना त्यावेळी सुद्धा जागा झाला तरी चालतो. मनुष्य जन्माला तर तुम्हाला कोणाला 40 वर्ष झाले, कोणाला 60 झाले, कोणाला 20, 15, 25 झाले असतील, कोणाला 98 झाले असतील, तरी अजून काही उघडले नाही डोळे. पण निदान आता ऐकायला लागले ना डोळे उघडा, तर आता उघडायला पाहिजे की नाही. संतांचा परमार्थ हा डोळस आहे. डोळे उघडून केलेला परमार्थ आहे, म्हणजे विचार आणि ज्ञान ठेवून केलेला परमार्थ आहे. बस आहे का बाजूला. विठ्ठला काय परिस्थिती आहे. तुकोबाराय नेहमी वर्तमान काळाच्या गोष्टी जास्त करतात. साधू कोठी कधीही भूतकाळाला बोललेला नाही आणि भूतकाळाला तो ध्यानात ठेवत नाही, विसरून जातो भूतकाळ. तुम्ही आम्ही सर्वजण दुःखी का आहोत? आपण भूतकाळ याद केलेला आहे, म्हणजे भूतकाळ स्मरणात ठेवलेला आहे. जोपर्यंत आपल्या स्मरणात भूतकाळ राहील तोपर्यंत आम्ही कधी सुखी होऊ शकत नाही. आणि भविष्याची चिंता व्हायची नाही की पुढे काय होणार आहे म्हणून. जे होणार आहे ते ठरलेलं आहे आणि तुम्ही किती त्याची चिंता केली तर तुमच्या मनासारखं होईल असं काही नाही. सोयाबीन पेरल्यानंतर तुम्ही ठरवता आता पेरल्यावर चांगलं उगवलं इतके पोते नक्की होतात, पण तुमच्या मनावर नाही किती पोते होणार आहे म्हणून. म्हणजे भविष्याची चिंता करण्याचं काम नाही. विठ्ठला विठ्ठला काहीच म्हणू नका, भक्त ऐका. आज भक्त ऐकण्याचं कीर्तन आहे. कारण थोडं जर तुमचं बाजूला गेलं तर आमचं बोंबलतं सर्व इकडं. विठ्ठला विठ्ठला काय असतं कीर्तन जे आहे
प्रमाण जरूर द्यायला पाहिजे, पण ते प्रमाण परफेक्ट बसलं पाहिजे, लक्षात ठेवा. नाही तर एखादा शब्द धरून आपण प्रमाण दिलं तर त्याचा अर्थ वेगळा होत असतो. अर्थ वेगळा होऊ नये असं प्रमाण दिलं पाहिजे. जो अर्थ चालू आहे त्या अर्थात अर्थ घुसला पाहिजे, असं प्रमाण त्याला म्हणतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रमाण अभ्यास करून द्यायचं. आपल्याला तसा अभ्यास पाहिजे की आपलं हे प्रमाण इथं बसतं का. विठ्ठल विठ्ठल कारण मला काय प्रमाणाची आवश्यकता नाही, मला तुम्हाला कीर्तन सांगण्याची आवश्यकता आहे. हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ज्याला प्रमाणाची आवश्यकता आहे, वेळ मारून न्यायचं चाललंय तर ती गोष्ट वेगळी असते. मी तर आता कीर्तन सुरू केलं तर उद्या या टायमापर्यंत करू शकतो, याचा अभंग. इथं चिंतनाची कमी नाही, फक्त श्रोता होऊन तुम्ही श्रवण करा, लक्षात घ्या. आणि आज आपलं कीर्तन कोणत्या बंधनात नाही, आहे की नाही. आता कुठून सुरू झालं आणि कुठं बंद होईल हे सांगता येत नाही. आपलं कीर्तन आजचं बंधनात नाही. आमच्या काळामध्ये आम्ही नवीन कीर्तन करायचो त्यावेळी कीर्तनाचा वेळ 3 घंटे होता. किती होता? 3-3.5 घंटे असायचा. आता कीर्तनाचा वेळ 2 घंटे आहे, आहे की नाही. आणि 2 घंट्यामध्ये आमचं सांगणं, तुमचे प्रमाण, पुन्हा चाली, विठ्ठल विठ्ठल. आणि असं जर गणित काढलं तर सांगणाऱ्याला जास्त अर्धा घंटा ते 25 मिनटं मिळतात. पण कीर्तन किती वेळेचं आहे आता सध्या? अर्ध्या घंट्याच्या आत कीर्तन आहे, लक्षात ठेवा. सांगण्याची गोष्ट. चला, आपला विषय काय होता? आपला विषय होता, आता उघडी डोळे जरी अद्याप न कळे, तरी मातेची या खोळे दगडाला पोटाशी. मनुष्यासारखा जन्म मिळाला, उत्तम जन्म मिळाला, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. तुम्हाला या शरीराच्या द्वारे परब्रह्मापर्यंत जाऊन पोचायचं आहे. तुम्हाला ईश्वर प्राप्ती या शरीरानं करायची आहे. काय दुसरं शरीर नाही. कारण काय? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती, काय कुपजता मरती, बैरे अंध होती, पांगुळ मुखे. पशु पक्ष्यांना हृदय आहे, इंद्रिय आहे, परंतु अभिव्यक्त काहीच करता येत नाही. तुम्हाला जर एखादी थापड मारली कोणी तर तुम्ही लगेच शिव्या देता, अभिव्यक्त करता येतं. तुम्हाला कोणी चिमटा काढला तर तुम्हाला राग अभिव्यक्त करता येतो. कोणी स्तुती केली तर प्रेम अभिव्यक्त करता येतं. पशुला सुद्धा प्रेम आहे. काय बैलाच्या पाठीवून हात फिरवा इतका मस्त उभा राहतो, आहे की नाही. असे काही बैल पेले की मालक मेल्यानंतर रडणारी सुद्धा बैल मी पाहिलेले आहेत. जाणीव आहे की नाही त्याला, माझा मालक गेला म्हणून. फक्त त्याला सांगता येत नाही, एवढंच आहे, अभिव्यक्त करता येत नाही. आणि तुम्हाला सर्व अधिकार दिला, अभिव्यक्त करण्याचा अधिकार दिला, श्रवणाचा अधिकार दिला, शब्द कळून घेण्याचा अधिकार दिला. आणि जो अधिकार दिला त्याचा फायदा तर नाही पण दुरुपयोग करायला लागले. मग जन्माला आले, तुमच्या आयुष्यात जास्त दुरुपयोग केला का फायदा केला तुम्ही? जास्तीत जास्त दुरुपयोग आपल्या आयुष्यात झालेला आहे. आणि आता कीर्तनात जेवढा वेळ बसला तेवढाच फायदा केला तुम्ही. उठल्यानंतर गेलं मग पुन्हा तिथल्या तिथंच. कारण तुमचे हे आजकालीचे, हे आजकालचं नाही, अनंत जन्माचं पाठीमागचं ते घेऊन आलेला तुम्ही. तुमच्या गाठोड्यातल्या चिंध्या अजूनही तुम्हाला मोजता नाही आल्या, इतक्या चिंध्या तुमच्या गाठोड्यात भरलेल्या आहेत. मोजून मोजून मोजणारे थकले. अलग बापू लक्षात. विठ्ठला आता बापूला बापू शब्दाचा अर्थ सांगतो. बापू कोणाला म्हणतात? जो महात्मा असतात त्यालाच फक्त बापू म्हणतात. कोणालाही बापू लावत जाऊ नये. तुम्ही महात्मा आहे का? आणि मग कशाला बापू लावून घेतलं? विठ्ठला विठ्ठला. गुजराती भाषेमध्ये, बंजारी लोकांच्या भाषेमध्ये साधूला काय म्हणतात? बापू म्हणतात. बापू म्हणतात. बापू आहे म्हणजे महात्मा, बापू म्हणजे संत. बापूचा अर्थ आहे महात्माजी. महात्मा गांधीला काय म्हणत होते? बापू. बापू म्हणत होते कारण ते महात्मा होते म्हणून त्यांना बापू म्हणत होते.
तुम्ही महात्मा व्हा, मग तुम्हालाही आम्ही नंतर बापू म्हणत जाऊ. पण आता टोकन नाव आहे. एखाद्याला इंजेक्शन आहे माहीत नसतं, पण त्यालाही लोक डॉक्टर म्हणतात, है की नाही? ज्याच्यामध्ये 50-30-40 किलो वजन नसतं, लोक म्हणतात पहिलवान आले. असं आलं एखादं पहा म्हणतं पहिलवान आले आमच्या गावचे. हे टोपण नाव आहे हसायसाठी. विठ्ठला विठ्ठला तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आता मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे की नाही. आता मनुष्य जीवन प्राप्त झालेलं आहे, तर आता आपण जागा व्हायला पाहिजे की नाही. जागा व्हायला पाहिजे. जो जागा होईल त्या जागा होण्याचा फायदा त्याला आहे. तुम्ही जागे झाले तर मला त्याचा फायदा नाही, शेजारी जागा झाला तर मला त्याचा फायदा नाही, है की नाही. जो जागा होईल त्याला त्याचा फायदा आहे, है की नाही. अरे तुम्ही खुशाल झोपता आणि कुत्रे जागे राहतात का नाही. मग कुत्रे तुमच्यापेक्षा बरे की नाही, ते जागे राहतात. जागे राहून तुम्हाला सांभाळतात. म्हणजे कुत्रा माणसा नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. तुकोबारायाने खरं म्हटलेलं आहे. अरे कुत्रे चांगले तुमच्यापेक्षा इमानदार. तुम्ही खुशाल झोपता आणि ते बिचारे जागे राहतात आणि जागे राहून तुमचं संरक्षण करतात. आणि आपण माणसं असून सुद्धा जागे नाही, मग कुत्रे चांगले का माणसं. तुम्ही सांगा कोण चांगले. विठ्ठला विठ्ठला याचा अर्थ वेदांत सांगतो, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जागृती नाही, जोपर्यंत अविचार आहे तोपर्यंत जागृती नाही, जोपर्यंत माया आहे तोपर्यंत जागृती नाही, आणि जोपर्यंत आशा आहे तोपर्यंत जागृती नाही. काय आशा सुद्धा मायेचाच एक पिलू आहे, लक्षात ठेवा. मायेचाच एक अंश आहे. जेवढे दुर्गुण जगामध्ये असतील हे सर्व मायेचे अंश आहेत. जेवढे विकारी पदार्थ जगामध्ये असतील ते सर्व मायेचे अंश आहेत. काय जेवढे दुर्गुण असतील ते सर्व मायेचे अंश आहेत. सद्गुण हा परमेश्वराचा अंश आहे. 13व्या अध्यायात पहा 7वा श्लोक. विठ्ठला 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 आणि ती आशा म्हणजे माया जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये, तर काय हानी होते अभंगाच्या. आशा ते करवी ते, आशा ते करवी ते, आशा ते करवी ते, बुद्धीचा लोप हो. आशा ते करवी ते, आशा ते करवी ते, आशा ते करवी ते, बुद्धीचा तो लोप. आशा ते करविते 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 बुद्धीचा तो लोप. आशा ते करविते, आशा ते करविते, आशा ते करविते बुद्धीचा तो लोप. आशा ते करविते, आशा ते करविते, आशा ते करविते बुद्धीचा तो लोप. करावा विचार.